विघ्नहर्त्याच्या निरोपासाठी नागपूर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभाग, होमगार्ड, SRPF जवानांसह सुमारे 5000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे। नागपुरात 1300 पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून घरगुती स्वरूपाचे हे गणपती मोठ्या प्रमाणात आहे। तर पोलिसांनी डीजेच्या वापरावर बंदी आणली असून गोंधळ घालणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करण्यात येणार आहे। यावेळी शहरातील सुमारे 34 ठिकाणी गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी फिक्स पॉइंट्सही करण्यात आले आहेत। पोलीस आयुक्त डॉक्टर सिंगल यांच्या नेतृत्वाखाली 3 अतिरिक्त आयुक्त, 10 उपायुक्त, 70 पोलीस निरीक्षक, 325 API, PSI, 1200 होमगार्ड आणि SRPची एक कंपनी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे। कोराडी ते फुटाळा तलावादरम्यानच्या मार्गावर 30 अधिकारी आणि 600 कर्मचारी सुरक्षा व्यवस्था सांभाळत आहेत। छेडछाडीच्या घटना पाहता महिला कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। मोठ्या गणेश मंडळांना स्वयंसेवक तैनात करण्यास सांगण्यात आले आहे। विसर्जनात दारू व इतर नशा करणाऱ्यांचा समावेश करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत। विसर्जनाच्या वेळी आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही पोलीस आयुक्त डॉक्टर सिंगल यांनी दिल्या। हे असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं।